बिहारचे नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। मुंबईमधल्या देवगिरी बंगल्यावरती ही भेट झाल्याची माहिती आहे। आगामी निवडणुका आणि पक्षाच्या भूमिकेच्या विषयी प्रशांत किशोर मार्गदर्शन करणार आहेत। जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये संभाजीनगरच्या ज्योती शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। अवैध ठरवलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून दोघांमध्ये चर्चा। सरकारनं कुणबी प्रमाणपत्र कायद्याच्या चौकटीमधूनच द्यावीत, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। तर नियमबाह्य कामांसाठी सरकारनं झुकू नये, कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। शिंदे सेनेमध्ये चलबिचल सुरू झाल्यामुळे ते आता भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होऊ शकतात, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाचा निकाल फेटाळल्यास महाराष्ट्राच्या जनतेचा विजय होईल, राऊतांची प्रतिक्रिया। समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा झाला। या प्रकल्पांमुळे आमदार खासदारांचा बेडकाचा बैल झाला। खासदार संजय राऊतांचे राधेश्याम मोपलवार यांच्या मुद्द्यावरून गंभीर आरोप। या प्रकरणावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तरं द्यावीत अशी देखील राऊतांची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत झालंय। राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। खड्ड्यांच्या मुद्द्यावरती राज ठाकरे काय बोलणार याकडे देखील लक्ष आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आजही कॉक्रोच जनता पार्टीची बैठक आहे। सीजेपी आज मोठी घोषणा करणार असल्याची प्रवक्ते आशुतोष रांका यांची माहिती। सीजेपीचा देशभरामधील अजेंडा ठरण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरच्या टीकेवरून राज्यामधलं राजकारण तापलंय, तर गुंगी गुडिया म्हणणाऱ्यांनी खेद व्यक्त करणं अपेक्षित असल्याची विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। सरसंघचालक मोहन भागवत आज जेनझी सोबत संवाद साधणार आहेत। मुंबईमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। देशावरती प्रेम करण्यासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, जेनझी लोकशाहीच्या बाजूने उभा आहे अशा आशयाचे बॅनर्स। जेनझीच्या संदर्भात सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे कोणते विचार आहेत? मोहन भागवत हे कार्यक्रमामध्ये तरुणांना खोट्या देशभक्तीचे धडे देऊन शाखेमध्ये या असं सांगतील, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजप शत्रूला संपवण्याच्या ऐवजी मित्राला संपवतोय। एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजप सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांनी कुरघोडी करू नये। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांचा भाजपवरती पुन्हा एकदा घणाघात। गणेशोत्सवाच्या आधी कोकणामधील प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांची अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक। माणगाव इंदापूर बायपासची 1 लेन वाहतुकीसाठी खुली करण्याचं उद्दिष्ट असल्याची गोगावलेंची माहिती। आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप तथ्यहीन असल्याचं जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांकडून स्पष्ट। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोप करत पुणे कारागृह अधीक्षकांना या संदर्भात पत्र लिहिले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।